पुण्यातील प्राणीप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे। राजीव गांधी प्राणी संग्रहालय आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनणार आहे। महानगरपालिकेनं 130 एकर परिसरासाठी भव्य मास्टर प्लॅन तयार केलाय। लवकरच इथे विदेशी प्रजातींसह अनेक नवे प्राणी पाहायला मिळणार आहेत। पाहुयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणी संग्रहालय बनणार। कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा कायापालट। 130 एकर परिसरासाठी मास्टर प्लॅन तयार। कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुणेकरांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिले। आता हेच प्राणी संग्रहालय जागतिक दर्जाच्या दिशेने मोठी झेप घेणार आहे। पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या मास्टर प्लॅन नुसार सध्याच्या 104 वन्यजीव प्रजातींची संख्या वाढवून ती 150 पर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नवीन काय त्याला खंदक करायचं नाहीये। बर्ड्स व्ह्यू म्हणून आहे, त्या ठिकाणी ते नवीन प्रकारे करतात आहे। जे नवीन प्राणी आणणार आहेत त्याला जागा उपलब्ध आहे, यांना जागा उपलब्ध आहे। तुम्ही स्वतः चला, एक सफर करू, पुण्याची सफर करू। काही चित्ता, जिराफ काही अवघड नाही। आज मला वाटतं एक्सचेंजमध्ये वन विभागाच्या माध्यमातून असू द्या, राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या धोरणामध्ये मिळतंय। फक्त आपली मानसिकता चांगली असली तर आपलं पुणे शहर, माझं झू हे चांगलं करण्याचा आपला संकल्प आहे। या प्राणी संग्रहालयात आफ्रिकन वन्यजीवांचा समावेश होणार आहे। जिराफ, झेब्रा आणि आफ्रिकन चित्त्यासारख्या विदेशी प्रजाती लवकरच पुणेकरांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत। यात सर्पोद्यानाचं आधुनिकीकरण, नवीन बर्ड पार्क उभारणी आणि विविध थीम्सवर आधारित प्रदर्शन असणार आहेत। याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। माझ्या मागे आपण पाहतोय की झेब्रा जिथं ठेवणार येणार आहे ती जागा ही आहे। याच जागेमध्ये झेब्राचं वास्तव्य असणार आहे। याचं काम सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। समोरच्या बाजूला आपण पाहतोय की झेब्राला ठेवण्यासाठी जी जागा पाहिजे, जी खोली पाहिजे ती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। आणि याच परिसरामध्ये आता आपल्याला काही दिवसानंतर झेब्रा सुद्धा पाहायला मिळणार आहे। जिराफ असेल, ॲनाकोंडा असेल, विविध प्राणी आहेत जे आपल्या देशामध्ये नाहीयेत, ते आता या कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये पाहायला मिळणार आहेत। कात्रजमधील हे प्राणी संग्रहालय आता केवळ एक प्राणी संग्रहालय राहणार नाही, तर तो एक जागतिक दर्जाचा वन्यजीव अनुभव देणारा पर्यटन केंद्र बनणार आहे। पुणेकरांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे आणि येत्या काळात हा प्रकल्प किती वेगाने पूर्ण होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुण्यातील पर्यटन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, पण प्रत्यक्षात हा मास्टर प्लॅन किती लवकर आणि प्रभावीपणे राबवला जातो हे पाहणं तितकंच गरजेचं असेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।